नमस्कार मित्रांनो, इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी गणेश मानकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महाराष्ट्र राज्यातील जे काही कृषी विद्यापीठ आहेत, चारच कृषी विद्यापीठ आपल्याकडे आहेत आणि या चार कृषी विद्यापीठांमध्ये तब्बल 5800 पद रिक्त आहेत आणि त्याच्या संदर्भात आज एक महत्त्वाची बातमी आलेली। या बातमीचा उद्देश हाच आहे की 5800 पद रिक्त आहेत तरी राज्यात आपण कृषी दिन जो आहे तर तो साजरा करतो आहे। तर ते अशा पद्धतीच्या बातम्या जेव्हा येतात मित्रांनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ जेव्हा येतात तेव्हा लोकप्रतिनिधींना देखील त्याची दखल घ्यावी लागते। आणि तुम्ही पाहिलं असेल मागील काळात त्यांनी गट अ आणि गट ब कृषी विद्यापीठ पदभरती संदर्भातला एक GR काढलेला होता, ज्याच्यामध्ये आकृतीबंध त्यांनी मंजूर केलेला आहे। तर ही बातमी काय आहे ती पाहूया। सोबतच किती रिक्त पद आहेत तर हे आपल्याला इथं माहिती जी आहे तर ती कळते आणि हे जर अशा पद्धतीची जी बातमी असेल तर ही आपल्याला लोकप्रतिनिधींना पटवून देता येते। राज्यात 1 जुलैला आपण कृषी दिन साजरा करतो, ही आपली चांगली बाजू झाली। परंतु दुसरी बाजू अशी पण आहे की याच राज्यात आपल्या कृषी व्यवस्थेचा प्रगतीचा पाया असणार जे कृषी शिक्षण आहे तर त्याची मात्र हालत जी आहे तर ती तेवढी अशी चांगली नाही आहे। राज्यातील 4 कृषी विद्यापीठांमध्ये 5800 एवढी पद आपल्याला रिक्त पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये 65% पद हे मुख्य प्राध्यापक यांची रिक्त आहेत, 42% पद वैज्ञानिक आणि शैक्षणिक पदेची रिक्त आहेत, 50% शिक्षकेतर कर्मचारी जे काही नॉन टीचिंग फॅकल्टी याची पद रिक्त पाहायला मिळतात। सोबतच बरीच पद जे आहेत तर ती प्रभारी पद्धतीने भरलेली आणि हे पण टॉपची पद बरं का, म्हणजे असं नाही की कृषी सेवक किंवा कृषी सहाय्यकची पद, एकदम टॉपची पद ती देखील प्रभारी लेवलवर पाहायला मिळतात। राहुरी कृषी विद्यापीठामध्ये 1650 पद रिक्त आहेत, अकोला कृषी विद्यापीठात 1500, मराठवाडा कृषी विद्यापीठात 1400 आणि दापोली कृषी विद्यापीठात 1250 एवढी पद आपल्याला रिक्त जे आहे तर ती इथं पाहायला मिळतात। आता याच्या पदभरती संदर्भातली जी पहिली स्टेप असेल तर ती आकृतीबंध आहे। याच्यामध्ये गट अ आणि गट ब यांचा आकृतीबंध त्यांनी जो आहे तर तो मंजुरी तर करून दिलेला आहे। आता ज्यावेळी अशी ही पदभरती होत नाही तर त्यावेळी सगळ्यात जो मोठा फटका बसतो तो म्हणजे कृषी संशोधनाला। जे कृषी संशोधन आहे त्याला फटका बसतो आणि त्याच्यामुळे कृषी विस्तार होत नाही, फळबागा आणि पिकांचं संशोधन थांबतं आणि नवीन वाणांची निर्मिती थांबते आणि अल्टिमेटली जो तोटा आहे तर तो शेतकरी वर्गालाच होत असतो। याच्यामध्ये शेतीच्या शिक्षणामध्ये जे प्रात्यक्षिकचा भाग आहे तर तो पूर्णपणे वगळतोय सध्या, कारण की याच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक आणि तांत्रिक कर्मचारी जवळपास भरपूर विद्यापीठात शून्य आहेत आणि याच्यामुळे काय होतं, मुलांना फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून जे आहे तर ते राहावं लागतं। मागे हा गट अ आणि गट ब चा आलेला 10 जून 2026 चा आकृतीबंध, ज्या अंतर्गत 3723 पद मंजूर करण्यात आले, परंतु गट क आणि गट ड चा अजूनही आकृतीबंध मंजूर नाही। जोपर्यंत आकृतीबंध मंजूर होत नाही तोपर्यंत पदभरती येणं शक्यच नाही मित्रांनो। परंतु गट अ आणि गट ब चा तर आलेला आहे ना आकृतीबंध, तर कृषी विद्यापीठांनी आता पुढची प्रक्रिया रिक्त जागा किती भरायच्या आहेत याच्या संदर्भाचा त्यांनी शासनाला पत्र व्यवहार केला आहे का हे महत्वाचं आहे। ही प्रोसेस कृषी विद्यापीठांमधूनच सुरू झाली पाहिजे, तेव्हा कृषी मंत्रालय वित्त विभाग याच्यामध्ये इंटरेस्ट घेतं। कृषी विद्यापीठ जोपर्यंत मागणी पाठवत नाही तोपर्यंत ते पण शक्यतो इंटरेस्ट घेत नाही आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे पण सहभाग असणं गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही एखाद्या लोकप्रतिनिधींना भेटतात तर त्यावेळी त्यांना या माहिती दिली पाहिजे की आपल्या कृषी विद्यापीठात एवढी पदं जी आहेत तर ती रिक्त आहेत। इग्नाइट ॲग्रिकॉसच्या माध्यमातून कृषी उमेदवारांच्या संदर्भात आपण नेहमी आवाज जो आहे तो उठवत असतो। तुम्हाला देखील आपले प्रयत्न आवडत असतील तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।